प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 29 पासून 31 पर्यंत. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 29 पासून 31 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्यांकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता जी आपण वचनं वाचली ही प्रभूच्या शिष्यांनी प्रभूकडे केलेली प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना त्यांनी अशा वेळेला केलेली आहे ज्या वेळेला ते फार संकटामध्ये होते, फार मनस्तापामध्ये होते आणि त्यांच्या कार्याला बाहेरच्या लोकांकडून त्यांना प्रचंड विरोध झालेला होता आणि छळाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळेला त्यांनी देवाकडे जी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं देवाने त्यांना कसं उत्तर दिलं ते या वचनामध्ये आपण आता वाचलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात निघून गेल्यानंतर त्याचे शिष्य एका घरामध्ये एकत्र जमून नेहमी प्रार्थना करत होते, कारण त्यांच्या मनामध्ये फार भीती भरलेली होती. प्रभू क्रूसावर मेला, पुन्हा उठला, 40 दिवस त्याने शिष्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात निघून गेला. पण शिष्यांच्या मनातली भीती काही पूर्ण निघून गेलेली नव्हती आणि शिवाय प्रभू येशूने त्यांना असंही सांगितलं होतं की यरूशलेम सोडून जाऊ नका. पित्याने जी देणगी तुम्हाला देऊ केलेली आहे तिची वाट पहा. आणि म्हणून हे त्याचे शिष्य यरूशलेममध्ये एका घरात एकत्र जमून रोज एक चित्ताने प्रार्थना करत होते. आणि प्रभूचं वचन पूर्ण होण्याचा दिवस आला. तो पेंटेकोस्तचा म्हणजे 50वा दिवस होता, ज्या दिवशी शिष्य एका घरात एकत्र जमून प्रार्थना करत असताना अचानक मोठा वारा सुटला. ज्या घरात ते बसले होते ते संपूर्ण घर त्या वाऱ्याने भरून गेलं आणि बायबल म्हणतं आकाशातून मोठ्या प्रमाणात पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. अग्नीच्या रूपात पवित्र आत्मा उतरला, तो प्रत्येकावर उतरला. त्या घरात जेवढे एकचित्ताने प्रार्थना करत होते त्या सगळ्यांच्या डोक्यावर त्या अग्नीच्या जिभा येऊन बसल्या आणि ते सगळेजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आणि ज्या क्षणाला प्रभू येशूचे हे शिष्य अशा रीतीने पवित्र आत्म्याने भरून गेले त्या क्षणापासून त्यांच्यामधली भीती निघून गेली. त्यांना एक आत्मिक बळ आलं, त्यांच्या आत्म्यामध्ये मोठी हिंमत आली आणि त्याचबरोबर त्यांना देवाचं फार मोठं सामर्थ्य प्राप्त झालं. आणि त्या दिवसापासून ते त्या घरातून बाहेर पडले आणि मोठ्या हिमतीने, धैर्याने येशूची सुवार्ता लोकांना सांगायला लागली. प्रभू येशूची घोषणा अगदी उघडपणे ते लोकांसमोर करायला लागले. आणि हे सर्व ते करत असताना त्यांच्याद्वारे मोठी मोठी अद्भुत आणि मोठे मोठे चमत्कार घडवून देव पुरावा देत राहिला की ही आता साधी माणसं राहिलेली नाहीत, तर ही पवित्र आत्म्याने भरून गेलेली माणसं आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ह्या सुरुवातीच्या काळातच त्यांचा झालेला हा छळ आहे. प्रभू येशूचे शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेल्यानंतर अगदी सहजपणे आणि उघडपणे जेव्हा प्रभूच्या नावाची घोषणा करायला लागले तेव्हा त्यांच्याकडून मोठाली अद्भुत देखील घडायला लागली. आणि त्याच्यातला एक फार मोठं अद्भुत, फार मोठा चमत्कार या ठिकाणी लिहिलेला आहे की प्रभूचे 2 शिष्य पेत्र आणि योहान मंदिरात जात असताना मंदिराच्या दरवाजाजवळ एक लंगडा भिकारी बसलेला होता.
आणि या भिकाऱ्याने त्यांच्याकडे भीक मागितली. या माणसाबद्दल बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की हा जन्मापासून लंगडा होता आणि कधीही आपल्या पायावर उभा राहिला नव्हता. त्याला रोज मंदिराच्या दरवाजाजवळ आणून ठेवलं जात असे, अशा हेतूने की मंदिरामध्ये येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून त्याने भीक मागावी. कितीतरी वर्षे हा त्याचा कार्यक्रम सुरू होता. पण ज्या वेळेला शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले आणि त्यानंतर जेव्हा पेत्र आणि योहान मंदिरात जात होते तेव्हा या भिकाऱ्याने त्यांच्याकडे भीक मागितली. आणि भीक मागितल्यावर पेत्राने त्याला सांगितलं की आम्हाकडे पहा. तेव्हा काहीतरी आज फार मोठं मिळेल या अपेक्षेने भिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि पेत्र त्याला म्हणाला की तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोनं रूप काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतोय. नासोरी येशूच्या नावाने चालू लाग. आणि पेत्राने त्याचा हात धरून त्याला उठवलं आणि बायबल म्हणते एका क्षणात त्याच्या पायामध्ये आणि त्याच्या घोट्यामध्ये पावलामध्ये बळ आलं. तो उडी मारून उभा राहिला, देवाची स्तुती करायला लागला. मंदिरामध्ये तो त्यांच्या सोबत गेला, तो उड्या मारत होता, देवाची स्तुती करत होता, देवाचा महिमा करत होता. आणि त्यावेळेला मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांनी हा प्रकार पाहिला आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला. हा तर लंगडा, जन्माचा लंगडा, आम्ही याला वर्षानुवर्षे पाहिलेला आहे. हा या मंदिराच्या दरवाजाजवळ बसलेला असायचा. हा असा माणूस होता ज्याला त्या परिसरातले सगळे लोक ओळखत होते. कारण मंदिराच्या दरवाजाजवळ बसणं आणि मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून भीक मागणं हा त्याचा वर्षानुवर्षाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्या परिसरातले सर्व लोक त्या लंगड्या माणसाला ओळखत होते. जेव्हा हा माणूस पेत्र आणि योहान यांच्याबरोबर उड्या मारत, धावत, चालत, देवाची स्तुती करत त्यांच्या मागे मागे मंदिरात चालत होता आणि त्याला असं चालताना लोकांनी पाहिलं, तेव्हा लोकांना फार मोठं आश्चर्य वाटलं आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. हे कसं घडलं, हे कसं घडलं, याला मी ओळखतो, हा इकडे बसायचा, हा जन्माचा लंगडा होता, याला उभं पण राहता येत नव्हतं, आता हा चालतो कसा, हा उड्या कसा मारतोय. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेला हे घडलं तेव्हा लोकांमध्ये मोठं आश्चर्याचं वातावरण पसरलं. चौकशी सुरू झाली, चर्चा सुरू झाली आणि समजलं की हा चमत्कार प्रभू येशूच्या शिष्यांच्या द्वारे घडलेला आहे. हालेलुया, हालेलुया. ही बातमी परिसरामध्ये पसरायला फार वेळ लागला नाही, कारण तो माणूस जो तिथे बसलेला असायचा, लंगडा माणूस, त्याला त्या परिसरातले सगळे लोक ओळखत असायचे. आणि प्रभू येशूच्या बाबतीत सुद्धा असं होतं की त्याला क्रूसावर मारलं गेलं होतं. ही घटना ही ताजीच होती. ज्याला आम्ही क्रूसावर खिळून मारलं, आज त्याच्याच नावाने हा चमत्कार घडलेला आहे. पेत्राने हे उभं राहून भाषण केलं आणि लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितलं की हा चमत्कार कसा झाला. आम्ही कोणी नाही, ज्या येशूला तुम्ही क्रूसावर खिळून मारलं त्याच्याच नावावरील विश्वासामुळे हा माणूस असा धड झालेला आहे, चांगला झालेला आहे, चालायला लागलेला आहे. आणि हे पाहून त्या परिसरातल्या भरपूर लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. हे फार मोठं अद्भुत पाहून, हा फार मोठा चमत्कार पाहून त्या परिसरातल्या पुष्कळ लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. पण पुढे जे नेहमी घडायचं तेही त्याच्यासोबत घडलं. पुष्कळ लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत. हा प्रसिद्ध चमत्कार घडलेला आहे, आपण नाकारू शकत नाही. हे लोकांचे अधिकारी, लोकांचे पुढारी, धर्मपंडित या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना चेव चढला, कारण त्यांनीच प्रभूला क्रूसावर खिळून मारलं होतं. ज्याला आम्ही क्रूसावर खिळून मारलं, ज्याला आम्ही नाकारलं, ज्याचा आम्ही धिक्कार केला, त्याच्याच नावाने आता हा चमत्कार घडला. तो मेला, आता सगळं संपलं असा आमचा समज होता. पण आता त्याचे शिष्यही तेच काम करायला लागले आणि त्याचं नाव आता पुढे जायला सुरुवात झालेली आहे. हा प्रसिद्ध चमत्कार झालेला आहे, आपल्याला नाकारता येत नाहीये. आणि हे कळताबरोबर लोकांचे सगळे अधिकारी चौताळले आणि त्यांनी पेत्र आणि योहानाला धरलं. त्यांचा छळ करण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी, त्यांना सतावण्यासाठी. लोकांच्या अधिकाऱ्यांना अगदी अंतकरणामध्ये प्रचंड द्वेष भावना आणि मत्सर निर्माण झाला आणि या अधिकाऱ्यांनी या द्वेष भावनेतून पेत्र आणि योहानाला पकडलं आणि त्यांना अशी सक्त
सक्त ताकीद दिली, त्यांना अगदी सक्तपणे सांगितलं की यापुढे येशूच्या नावाने बोलू नका किंवा लोकांना शिकवू नका. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या लोकांच्या अधिकाऱ्यांनी पेत्र आणि योहानाला अगदी धमकावून सांगितलं की यापुढे तुम्ही येशूचं नाव लोकांसमोर घ्यायचं नाही. कारण या अधिकाऱ्यांचा असा समज होता, जेव्हा त्याने येशूला धरलं आणि क्रूसावर मारलं तेव्हा त्यांचा असा समज होता, संपलं हे सगळं. तो गावोगावी फिरत होता, लोकांना बरं करत होता, मोठी अद्भुत दाखवत होता, लोक त्याच्या मागे जात होते, लोंढे त्याच्या मागे जात होते. आता त्यालाच आम्ही क्रूसावर मारलं, आता सगळं काही संपलं. हा होता लोकांच्या पुढाऱ्यांचा समज. पण जेव्हा शिष्यांकडून सुद्धा तेच चमत्कार घडायला लागले, हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा ते चौताळले आणि त्याने असा विचार केला, आता हे थांबवलंच पाहिजे. हे जर थांबवलं नाही तर पुन्हा हे सगळं पसरत जाईल आणि जसा तो येशू असताना लोक त्याच्या मागे जायचे, तसे आता हे लोक या शिष्यांच्या मागे जातील. आपल्या मागे कुणी येणार नाही. आपण वर्षानुवर्षे शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, आपण धर्मपंडित बनलेलो आहोत, पण आपल्या मागे मात्र लोक येत नाही. आणि हे साधी अनपढ साधीसुधी माणसं यांच्या मागे आता लोक जायला सुरुवात होईल. आणि म्हणून द्वेषापोटी त्यांनी पेत्र आणि योहानाला अगदी सक्त ताकीद दिली, धमकावणी दिली की यापुढे येशूच्या नावाने बोलायचं नाही किंवा येशूच्या नावाने शिकवायचं नाही. ज्या वेळेला धर्मपुढाऱ्यांनी, लोकांच्या अधिकाऱ्यांनी पेत्र आणि योहानाला धमकी दिली तेव्हा पेत्राचं उत्तर होतं की देवाच्या ऐवजी तुमचं ऐकावं. हे देवाच्या दृष्टीला योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. आणि असं बोलून ते तेथून निघाले. ते परत आले दुसऱ्या शिष्यांकडे आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं काय काय घडलं, कसा चमत्कार झाला, कसा हा चमत्कार पाहून लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. आणि खूप लोक येशूवर विश्वास ठेवतात हे पाहून लोकांचे पुढारी कसे चौताळले आणि त्यांनी आपल्याला कसं सतावलं, कसा त्रास दिला आणि त्यांनी आपल्याला कशी धमकी दिलेली आहे हे पेत्र आणि योहानाने दुसऱ्या शिष्यांना सांगितलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूला धरण्याचा, प्रभूचा छळ होण्याचा आणि प्रभूला क्रूसावर मारण्याचा प्रकार ताजा होता. काही दिवसापूर्वीच घडलेली ती घटना होती. आणि आता परत एकदा शिष्यांना धमकी मिळते की येशूच्या नावाचा प्रचार करायचा नाही, येशूचं नाव घ्यायचं नाही, ती घोषणा पुन्हा कुठेही करायची नाही. पेत्र आणि योहान शिष्यांकडे परत येऊन त्यांना या धमकीविषयी, या छळाविषयी सांगत होते. आणि बायबल असं म्हणतं की सगळ्यांनी, सगळ्या शिष्यांनी, सगळ्या विश्वासणाऱ्यांनी हे ऐकल्यानंतर ते एकचित्ताने प्रार्थना करायला लागले. आणि त्यांनी जी प्रार्थना केली ती आपण आता वाचली. सुरुवातीचाही काही भाग आहे. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, हे स्वामी, स्वर्ग पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या देवा, तू त्यांच्याकडे बघ. त्यांनी आम्हाला ज्या काही धमकावण्या दिलेल्या आहेत त्या तू बघ. ज्या तुझ्या पवित्र सेवकाद्वारे, येशूच्या द्वारे तू हे कार्य करायचं ठरवलं आहे ते कार्य घडू नये म्हणून ते लोक जे काही अडथळे आणत आहेत त्या अडथळ्याकडे तू बघ. आणि त्याने अशी प्रार्थना केली की तू बरे करण्याकरिता आपला हात लांब करीत असता तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझं वचन सांगावं असं कर. ते आम्हाला धमकी देत आहेत, ते आम्हाला घाबरवत आहेत, पण आम्ही घाबरू नये, आम्ही त्यांच्या धमकीमुळे अस्वस्थ होऊ नये, आम्ही त्यांच्या धमकीमुळे खचून जाऊ नये. म्हणून तू आम्हाला धैर्य दे, कारण तू बरं करण्यासाठी हात लांब केलेला आहे. बरं आम्ही करत नाही लोकांना, तू तुझा हात लांब केलेला आहे आणि तू लोकांना बरं करत आहे. मग तू जर बरं करण्यासाठी हात लांब केलेला आहे तर आम्ही पूर्ण धैर्याने, न घाबरता, न कचरता, न खचता तुझं वचन धैर्याने लोकांना सांगावं असं कर. आणि तुझा पवित्र सेवक येशू याच्याद्वारे मोठी चिन्ह आणि अद्भुत घडावी असंही कर. आणि बायबल पुढे असं म्हणतं, जेव्हा त्याने एकचित्ताने अशी प्रार्थना केली त्यावेळेला लगेच देवाने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. ज्या जागेमध्ये ते बसले होते ती जागा हादरली. हा पुरावा आहे की देवाने स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेची दखल घेतली. देवाने स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेचा सन्मान केला. ज्या जागेत ते बसले होते ती जागा हादरली आणि ते सर्वजण जे एकचित्ताने प्रार्थना करत होते ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि पुन्हा एकदा मोठ्या धैर्याने वचन बोलू लागले. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जरी पेत्र आणि योहान यांच्याकडून फार मोठा प्रसिद्ध असा चमत्कार घडला होता, प्रसिद्ध असं अद्भुत काम घडलं होतं, तरी शेवटी ती आपल्यासारखी रक्तमांसाची माणसं आहेत. त्यांना जेव्हा धमकी मिळाली तेव्हा त्यांना आतमध्ये कुठेतरी थोडी तरी भीती वाटलेली असणार. जेव्हा त्यांना ही धमकी देण्यात आली तेव्हा कुठेतरी थोडंसं तरी त्यांचं मन खचलं असणार. आणि जेव्हा त्यांनी शिष्यांना जाऊन ही सगळी बातमी दिली तेव्हा शिष्यही घाबरले की आता काय होईल. नुकताच यांनी आपल्या प्रभूला मारलेलं आहे आणि आता आपण प्रभूचं काम पुढे न्यायचा प्रयत्न करतोय, तर लगेच आता आपल्याला सुद्धा धमकी मिळाली. पण त्यांनी मदत मागितली माणसाकडे नाही, देवाकडे. जेव्हा त्यांना धमकी आली, जेव्हा त्यांच्या मनामध्ये काही प्रमाणात भीती उत्पन्न झाली, तेव्हा ते सगळे एकत्र झाले आणि त्यांनी एकचित्ताने प्रार्थना केली. म्हणजे देवाकडे मदत मागितली, माणसाकडे नाही. आणि जेव्हा त्यांनी देवाकडे मदत मागितली तेव्हा देवाने काय केलं? देवाने त्यांच्या प्रार्थनेचा सन्मान केला आणि देवाने त्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. अंतकरण जे भीतीने भरून गेलं होतं, अंतकरण जे खचलं होतं, अंतकरण जे चांगल्या कामासाठी निराश व्हायला लागलेलं होतं, त्या अंतकरणाला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी, पुन्हा एकदा सामर्थ्यशाली बनवण्यासाठी, पुन्हा एकदा धैर्यवान करण्यासाठी देवाने त्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हा पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये हिंमत आली, पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये धैर्य आलं आणि परत एकदा ते धैर्याने देवाचं वचन सांगायला लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रसंगातून आपण शिकलं पाहिजे की जेव्हा जेव्हा या जगात विश्वासाचा प्रवास करत असताना आपल्या मार्गामध्ये अडथळे येतात, अंधाराची शक्ती, सैतानाची शक्ती आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते, अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं, तेव्हा आपण सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे आपण देवासमोर यायला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे. देवासमोर येणं आणि प्रार्थना करणं कोणत्याही संकटाच्या काळात सैरभैर होऊन इथे तिथे धावण्यापेक्षा देवासमोर येणं, हात देवासमोर पसरणं, गुडघे देवासमोर टेकणं, देवासमोर अश्रू ढाळणं आणि देवाकडे प्रार्थना करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्या एवढी चांगली गोष्ट पृथ्वीवर दुसरी कोणतीच नाही. आपण या प्रसंगात पाहतोय की जेव्हा त्यांना धमकी देण्यात आली तेव्हा त्यांनी विचार केला नाही की आपण कोणत्या मार्गाने या धर्मपुढाऱ्यांना किंवा या लोकांच्या अधिकाऱ्यांना पटवू शकतो, आपण त्यांच्याशी गोड जाऊन बोलू शकतो का, आपण अजून कोणत्या ओळखीच्या लोकांचा वापर करू शकतो का, या मार्गाने त्या मार्गाने हे न ते करायचं त्यांनी विचार केला नाही. बायबल म्हणतं ते पुन्हा एकचित्ताने प्रार्थना करायला लागली. त्यांच्या या कृतीचा देवाला एवढा आनंद झाला, त्यांच्या या वागण्याचा देवाला एवढा आनंद झाला की लगेच देवाने त्यांच्या प्रार्थनेचा सन्मान केला आणि देवाने त्यांना सगळ्यात बहुमूल्य गोष्ट जी अगोदर पेंटेकॉस्टच्या दिवशी दिली होती ती पुन्हा एकदा दिली. देवाने त्यांना परत एकदा पवित्र आत्म्याने भरून काढलं. हालेलुया. म्हणून प्रभू येशू बोलला होता, जे स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तू किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण दुःखामध्ये असतो, जेव्हा आपण संकटामध्ये असतो, जेव्हा आपण निराश झालेले असतो आणि आपण देवाकडे हतबल होऊन येऊन देवाला आपलं समर्पण करतो आणि देवाला सांगतो की मी काहीच करू शकत नाही, जे काही आहे ते सगळं तुझ्या हातात आहे, तू माझ्या जीवनात बदल करू शकतो, तू मला देऊ शकतो, तू माझं जीवन आनंदी करू शकतो, तेव्हा देव आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देतो ती म्हणजे देव त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देतो. पवित्र आत्मा हा सत्याचा, धैर्याचा आत्मा आहे. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्यामध्ये धैर्य येतं. मग बाजूला कितीही मोठ्या प्रमाणामध्ये वाघ, सिंह म्हणजे सैतानाच्या डरकाळ्या निघत असल्या तरी सुद्धा आपण घाबरू शकत नाही. जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत ते सैतानाच्या धमकीला घाबरू शकत नाहीत. जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत त्यांना जगातल्या कोणत्याही भीतीमुळे निराशा येऊ शकत नाही. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. आम्हाला या जगात जगत असताना पवित्र आत्म्याची गरज आहे. पण तो पवित्र आत्मा आम्हाला कुठे मिळू शकतो? जेव्हा आम्ही देवाच्या चरणाजवळ येतो तेव्हाच आम्हाला मिळतो. पवित्र आत्मा मिळवण्यासाठी किती वेळा प्रार्थना करायला पाहिजे? आम्ही कितीदा देवाकडे मागायला पाहिजे? नेहमीच आम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागायला पाहिजे. कारण आम्ही पापी माणसं आहोत. आम्ही पापी माणसं असल्यामुळे आम्ही आमच्या वागण्यामुळे, आमच्या जीवनातल्या अनेक चुकांमुळे पवित्र आत्म्याचा अग्नी विझवण्याचा प्रयत्न करतो. पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला होता. आता पुन्हा एकदा काही प्रमाणात त्यांच्यात भीती निर्माण झाली. जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला तेव्हा त्यांना धैर्य प्राप्त झालं, भीती निघून गेली. आता जेव्हा परत त्यांना धमकी मिळाली तेव्हा पुन्हा एकदा काही प्रमाणात ते खचले. पण त्यांनी योग्य गोष्ट केली, त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने पुन्हा एकदा त्यांना पवित्र आत्मा देऊन भरून काढलं आणि पुन्हा एकदा त्यांना पवित्र आत्म्याद्वारे धैर्य प्राप्त झालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवनातल्या कोणत्याही कठीण काळात देवाकडे बाकी काही मागू नका, त्याचा पवित्र आत्मा मागा. तुमच्याकडे पवित्र आत्मा असला तर तुम्ही अगदी शांतपणे कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकता. जर तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल तर तुम्ही सगळ्या स्थितीमध्ये विश्वासामध्ये स्थिर असे उभे राहू शकता. आणि जर पवित्र आत्मा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला मदत करणारी शेकडो माणसं जरी असली तरी काही उपयोग होणार नाही. पवित्र आत्मा तुमच्याकडे नसेल तर शेकडो माणसं तुम्हाला मदत करत असतील तरी उपयोग नाही. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये असतील तरी उपयोगी नाही. तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. सध्याच्या संकटाच्या काळामध्ये एक प्रकारच्या बातम्या तुम्ही अनेक लोकांकडून ऐकल्या असतील, वाचल्या असतील. त्या बातम्या अशा आहेत की अनेक लोक भीतीमुळे मरून जात आहेत. भीती, कसली भीती? हा आजार मला सुद्धा झाला असेल, झालेला आहे किंवा नाही ते माहिती नाही आहे, पण भीती. अनेक लोकांच्या मनामध्ये भीतीने ताबा घेतलेला आहे. अनेकांचा ताबा भीतीने घेतलेला आहे. भीती कोणापासून आहे? भीती सैतानापासून आहे. देवापासून काय आहे? देवापासून आहे ती हिम्मत. म्हणून म्हटलेलं आहे पवित्र आत्म्याने त्यांना धैर्य दिलं, पवित्र आत्म्याने त्यांना हिम्मत दिली. जगाकडे पवित्र आत्मा नाहीये, पैसा आहे. जगाकडे पवित्र आत्मा नाहीये पण अवतीभोवती शेकडो लोक आहेत. जगाकडे पवित्र आत्मा नाहीये पण सोनं रूपा आहे. जगाकडे पवित्र आत्मा नाहीये पण संपत्ती मालमत्ता आहे. जगाकडे पवित्र आत्मा नाहीये पण सगळ्या जगिक गोष्टी आहेत. पण या जगिक गोष्टी आम्हाला हिम्मत देऊ शकत नाही. शेकडो माणसं तुमच्या बाजूला असतील आणि तुम्हाला धीर देत असतील, पण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नसेल तर त्यांनी तुम्हाला कितीही सांगितलं घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, तरी तुम्ही घाबरणार. 100 माणसं तुमच्या बाजूला उभे राहून जरी तुम्हाला सांगत असतील घाबरू नको, तरी तुम्ही घाबरणार जर तुमच्याकडे पवित्र आत्मा नाही. कारण भीती सैतानाचं हत्यार आहे. जे सैतानाचं हत्यार त्याने या काळामध्ये उगारलेलं आहे ते हत्यार नष्ट करण्यासाठी, आमच्या जीवनातून ते हत्यार काढून टाकण्यासाठी आम्हाला एकाचीच गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. मानवी शब्दांची गरज नाही आहे. खूप लोक म्हणतात की पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केले तर तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतात. हे खरं आहे की सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात, नकारात्मक गोष्टींचा विचार केला तर नकारात्मक गोष्टी घडतात आपल्या जीवनात. हे 100% खरं आहे. पण सकारात्मक गोष्टींचा उगम कोण आहे? तो उगमच जर तुमच्यामध्ये नाहीये तर सकारात्मक गोष्टी येणार कुठून? पॉझिटिव्ह विचार करा असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा पॉझिटिव्ह विचारांचा जो स्रोत आहे त्याला तुम्ही जर जीवनातून बाजूला ठेवलेला आहे तर पॉझिटिव्ह विचार येणार कुठून? देव तुमचा बाप आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमची काळजी घेतो. हे सगळे विचार स्वर्गातून येतात. हे सगळे विचार देवाच्या वचनातून येतात. जेव्हा येशू या जगात होता तेव्हा येशूने लोकांना हेच शिकवलं, चिंता करू नका, काळजी करू नका. येशू म्हणाला, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन त्या माझेसु तुम्ही आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. प्रभू येशू म्हणाला, आकाशातल्या पाखरांकडे निरखून पहा, ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय बाप त्यांना खावयास देतो.
घेतो तो तुम्हाला देणार नाही का? स्वर्गातला बाप आकाशातल्या पाखरांची काळजी घेतो तो तुमचा बाप आहे. पाखरांचा फक्त निर्माण करता आहे. तो जर पाखरांची काळजी घेतो तर तुमची काळजी घेणार नाही का? हे सगळे विचार कुठून आलेले आहेत? देवाच्या वचनातून. प्रभू येशू म्हणाला, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. प्रभू म्हणाला, मी तुम्हाला माझी शांती देतो, जशी जग देतं तशी देत नाही. जगाची शांती वेगळी आहे, माझी शांती वेगळी आहे. मी तुम्हाला माझी शांती देतो, जशी जग देतं तशी मी तुम्हाला देत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला बाजूला ठेवून आम्ही पॉझिटिव्ह विचार कसे करू शकतो? कारण सगळ्या सकारात्मक गोष्टी देवापासून येतात. देवाच्या वचनामध्ये होय आणि आमेन असं आहे. देवाचं प्रत्येक वचन पॉझिटिव्ह आहे. आम्ही त्या वचनातून सकारात्मक विचार करू शकतो. देवालाच जर बाजूला ठेवलेला आहे आणि पॉझिटिव्ह विचार करा असं तुम्ही म्हणताय, तर पॉझिटिव्ह विचार येणार कुठून? जसा तुम्ही विचार करता तसं तुमच्या जीवनात घडतं असे लोक शिकवतात आणि ते खरंही आहे. पण नकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक गोष्टी दोन्हीचा पण स्रोत आहे. सकारात्मक गोष्टी देवापासून येतात. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत त्यांना पवित्र आत्मा देवावरचा विश्वास देतो. त्यांच्या हृदयात पवित्र आत्मा हिम्मत देतो. त्यांच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्मा त्यांना बळ देतो. पवित्र आत्मा क्षणाक्षणाला त्यांना हमी देतो. या गोष्टीची खात्री देतो की देव दयाळू आहे. तुम्ही कितीही पाप केली असली तरी देव तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. देवाच्या दयेवर विश्वास ठेवा. देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवा. पवित्र आत्मा आपल्याला हृदयात खात्री करून देतो की देव चांगला आहे. पवित्र आत्मा आपल्याला हृदयात खात्री करून देतो की तुझ्या संकटाच्या काळात देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या संकटाच्या काळात देव तुला यातून बाहेर काढू शकतो. पवित्र आत्मा खात्री करून देतो की देव तुला याच्यातून बरं करू शकतो. पवित्र आत्मा खात्री करून देतो की देव या सगळ्या वाईटातून तुझं रक्षण करू शकतो. आणि पवित्र आत्माच आपल्याला खात्री करून देतो की मेल्यानंतर देव आपल्याला अनंत जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याने भरून जाणं आवश्यक आहे. पवित्र आत्मा आपल्याकडे असला पाहिजे. जेव्हा रोज तुम्ही प्रार्थना करता तेव्हा रोज देवाकडे पवित्र आत्मा मागा. पवित्र आत्म्याने भरून जा. कारण जितके तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जाल तितकी तुमच्या आत्म्यामध्ये हिम्मत येईल. या शेवटच्या काळामध्ये बाकी कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. आणि तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करायचं ठरवलं तरी देवाशिवाय तुम्ही तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह विचार करू शकणार नाहीत. सकारात्मक विचार हे देवाकडूनच येतात. तुम्ही त्याला बाजूला ठेवलात आणि सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करत आहात. थोडा वेळ यशस्वी व्हाल, जास्त काळ नाही. क्षणभर यशस्वी व्हाल. थोडा वेळ तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल, पुन्हा एकदा नकारात्मक विचार तुमच्या मनाचा ताबा घेतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याने भरून जा. या संकटाच्या काळात जगाकडे हात पसरू नका. खूप लोक जगासमोर हात पसरतात, जगासमोर हात जोडतात, जगातल्या लोकांना विनंती करतात. जगासमोर हात जोडू नका, देवासमोर हात जोडा. गुडघे टेका, देवासमोर हात जोडा, देवासमोर हात पसरा, देवासमोर अश्रू ढाळा, देवासमोर. तुम्ही देवाकडे मदत मागा. जेवढे देवाकडे मदत मागतात त्यांच्या प्रार्थनेचा देव सन्मान करतो आणि देव त्यांना पवित्र आत्म्याने भरून काढतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शिष्याने जे केलं त्यावरून आपल्याला ही फार महत्त्वाची गोष्ट शिकता आली पाहिजे. आणि हे शिष्याने एकदाच केलेलं नाही, अनेक वेळा त्यांच्या जीवनात केलेलं आहे. जेव्हा जेव्हा अशी संकट आली, जेव्हा जेव्हा असे दुःखाचे प्रसंग आले, तेव्हा त्यांनी एकच चित्ताने देवाकडे मदत मागितली. प्रार्थना करणं म्हणजे स्वर्गाकडून मागितलेली मदत आहे. प्रार्थना करणं म्हणजे देवाकडे मागितलेली मदत आहे. आणि देव आपल्या प्रार्थनेचा सन्मान करतो. आणि जेव्हा देव आपल्या प्रार्थनेला उत्तर देऊन आपल्याला पवित्र आत्म्याने भरून काढतो तेव्हा कसलीही भीती उरत नाही, कसलीही निराशा उरत नाही, कसलंही दडपण आपल्या मनावरती राहत नाही. या शेवटच्या काळात आपल्यापैकी प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरून जाण्याची गरज आहे. पवित्र आत्मा देवाने दिलेली फार मौल्यवान भेट आहे. या जगाच्या अंधारात राहत असताना आपल्याला या पवित्र आत्म्याची गरज आहे.
त्याच्याशिवाय आपण या अंधारात जगू शकत नाही. आणि आपण पाहतोय की दिवसेंदिवस जगातला अंधार अधिक घनदाट व्हायला लागलेला आहे, अधिक दाट होत चाललेला आहे, अधिक अंधार वाढत आहे. दिवसेंदिवस जगाची परिस्थिती खराब होत चाललेली आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या सगळ्या बातम्या ऐकता, तुमच्या आजूबाजूला जे काही घडतंय ते तुम्ही ऐकता पाहता, तेव्हा भीती तुमच्या अंतःकरणाचा ताबा घेईल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरून गेलात तर ही भीती तुमच्यातून निघून जाईल आणि तुम्हाला आत्मिक बळ प्राप्त होईल, धैर्य प्राप्त होईल आणि मग अंधाराची शक्ती तुमच्या जीवनामध्ये काम करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं होत नाही की प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपल्या जीवनात काहीही संकट येत नाहीत, काहीही दुःख येत नाहीत, काहीही आजार येत नाहीत. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर संकट येत नाहीत, दुःख येत नाहीत, आजार येत नाहीत, असं मुळीच नाही आहे. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा संकट येतात, दुःख येतात, आजार होतात, कारण आपण या जगाच्या अंधारामध्ये आहोत, आपण जगाच्या घाणीमध्ये आहोत. त्यामुळे जगावर जी संकट, जे दुःख, जे त्रास येतात, त्यातले काही त्रास आणि काही दुःख थोड्या प्रमाणात का होईना आपल्या वाट्याला सुद्धा येतात. पण जर पवित्र आत्मा आपल्याकडे असेल तर या सगळ्या दुःखात आणि सगळ्या संकटात आपण स्थिर राहू शकतो, हिमतीने उभे राहू शकतो. आणि संकट हरेल पण आपण हरणार नाही, आजार हरेल पण आपण हरणार नाही. जर तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल तर तुमच्या जीवनातलं संकट हरून जाईल, तुमच्या जीवनातलं दुःख हरून जाईल. म्हणजे थोडक्यात सैतान तुमच्या जीवनात हरेल पण तुमच्या जीवनात तुमचा पवित्र आत्म्याद्वारे देव विजय करेल. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो म्हणजे स्वतः देव आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये वस्ती करतो. सर्व समर्थ परमेश्वर आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो. आणि जेव्हा देव आपल्यामध्ये वस्ती करतो तेव्हा सैतानाची ताकद आपल्याला हरवू शकत नाही, सैतान आपल्याला निराश करू शकत नाही. जेव्हा देव आपल्यामध्ये असतो पवित्र आत्म्याच्या द्वारे, तेव्हा कोणतीही वाईट गोष्ट असो, कोणतीही निराशा असो आपल्याला उद्ध्वस्त करू शकत नाही. पवित्र आत्मा आपल्याला आतून शक्ती देतो, सामर्थ्य देतो, बळ देतो, हिम्मत देतो, ज्यामुळे सगळ्या वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये हरत राहतात. परंतु देव आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे विजयी करतो. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा पवित्र आत्मा प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतरच आपल्याला मिळतो. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नसेल तर विश्वास ठेवा, पापांचा पश्चाताप करा, क्षमा मागा. कारण जोपर्यंत आपलं अंतःकरण पापी आहे, पापाच्या घाणीने भरलेलं आहे, तोपर्यंत देवाचा आत्मा तिथे येऊन वस्ती करू शकत नाही. देव घाणेरड्या हृदयात राहत नाही. जे हृदय प्रभू येशूच्या रक्ताने स्वच्छ झालेलं आहे, धुतलं गेलेलं आहे, त्यामध्येच पवित्र आत्मा येऊन वस्ती करतो. म्हणून तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल तर आज त्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्या पापांसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलेलं आहे. आपली पाप स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर मरण पत्करलं, अशासाठी की जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा मिळेल आणि त्यांची पाप प्रभू येशूच्या रक्तात धुतली जातील. त्याच्यावर विश्वास ठेवा, पापांचा पश्चाताप करा आणि त्याच्याकडे पवित्र आत्मा मागा. देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरून काढेल. म्हणजे तुम्ही एकदा पवित्र आत्म्याने भरून गेलात की सगळी भीती, निराशा, अस्वस्थता तुमच्यातून पूर्णपणे नाहीशी होईल. हालेलुया. रोज पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी प्रार्थना करा. पवित्र आत्म्याने भरून जा आणि पवित्र आत्मा तुम्हाला जी काही आतून बळ देत आहे आणि जी काही प्रेरणा देत आहे त्या प्रेरणेप्रमाणे चालत राहा. या कठीण काळात, या शेवटच्या अतिशय अंधाराने भरलेल्या काळामध्ये पवित्र आत्म्याची आपल्याला गरज आहे. आणि पवित्र आत्म्याशिवाय आपण स्वतःहून या जगात चांगलं जीवन जगू शकणार नाही. कारण ह्या काळात सैतान काम करत आहे. आपण सैतानाच्या ताकदीपुढे स्वतःहून टिकू शकत नाही. जर पवित्र आत्मा असेल तर आपण हे करू शकतो आणि आपण कोणत्याही संकटात, कोणत्याही दुःखात आणि कोणत्याही त्रासामध्ये स्थिर उभे राहू शकतो. संकट येतील आणि निघून जातील, दुःख येतील आणि निघून जातील, तुमच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येतील आणि निघून जातील, पण तुम्ही देवामध्ये स्थिर राहाल. तुमचा आत्मा अधिक मजबूत होईल आणि प्रत्येक संकटानंतर, प्रत्येक दुःखानंतर तुमची आत्मिक ताकद वाढलेली असेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात
तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.